मी कुणालाच घाबरत नाही आणि घाबरणार नाही. मराठा समाज सोबत इतर समाजाचे लोकही माझ्यासोबत आहे. मी नाशिकमधून सहज निवडून आलो असतो. पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर वाटाघाटीत 1 महिना जे चाललं ते मला पटलं नाही, म्हणून मी माघार घेतली असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी एवढ्याच पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केलंय. घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्या बरोबर आहे तिथे. फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर 1 महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुऱ्हाळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं. मी काय घाबरून माघार घेतले? मी घाबरणारा तर अजिबातच नाही, समजलं ना. आणि माझ्या पाठीमागे जे आहेत 5.5-6 लाख मराठा, त्यातले अर्धे माझ्याकडे आहेत, परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत, मराठा एवढेच, ते सगळे माझ्याबरोबर आहेत. आदिवासी 3 लाख बरोबर आहेत. आमचे दलित समाज 2 लाख आहे, मुस्लिम समाज 2 लाख आहे. परत उच्चभ्रू आणि इतर ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहे. सहजच 2 लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये. पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं मी बाजूला होतो, संपला विषय. सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना आणि 50% आरक्षणाची मर्यादा वाढणार आहे असे शपथनामा नावाने शरद पवारांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की त्यात काही नवीन नाही, तो आमचाच जाहीरनामा आहे. आम्हीच जातीय जनगणनेची मागणी केली होती. आरक्षणाची 50% मर्यादा ऑलरेडी वाढलेली आहे. बरोबर, जाहीरनामा दिला तो राष्ट्रवादीचा जाहीरनामा आहे, तो म्हणजे आमचा जाहीरनामा आहे आणि आमची ती मागणीच आहे पहिल्यापासून जातगणना करा म्हणून. आणि ठीक आहे, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर वेगळं आरक्षण द्या. 50% पुढे गेलं तर गेलं, असं गेलंच आहे ना. 10% तुम्ही जास्त आरक्षण दिलंच आहे इकॉनॉमिकमध्ये, EBCमध्ये. जनजागर मराठीसाठी अमिन शेख, येवला.